नमस्कार मित्रांनो, आज मी बनवणार आहे रावस कालवण आणि रावस फ्राय. आमने सकाळीच मार्केटमध्ये जाऊन रावस घेतला आणि तिथूनच साफ करून आणला. साफ करून आणलेली मच्छी मी लगेच धुवून घेतली. कालवणासाठी व फ्राय करण्यासाठी मी एका डिशमध्ये मच्छी सेपरेट करून घेतली. कालवण बनवण्यासाठी मी थोडीशी कोकम पाण्यात भिजत घातली व कोथिंबीर, लसूण व मिरची यांचं वाटण करून घेतलं. वाटण झाल्यावर मी कालवण बनवायला सुरुवात केली. तेल गरम झाल्यावर त्यात आलू लसूण पेस्ट टाकलं, थोडं ढवळलं आणि ते शिजवण्यासाठी भांड्यावर झाकण ठेवलं, जेणेकरून ते शिजल्यावर त्याच्यात मसाले मिक्स करता येतील. मसाले मिक्स केल्यानंतर पुन्हा थोड्या वेळ शिजवले. मसाले शिजल्यावर त्यात कोकमचं पाणी घातलं आणि थोडा वेळ कालवण शिजवत ठेवलं. कालवण शिजत असतानाच मी एका बाजूला मच्छी फ्राय करण्याची पण तयारी सुरू केली आणि मच्छीला मसाले लावून मच्छी थोडा वेळ मॅरिनेट करण्यासाठी ठेवली. दुसऱ्या बाजूला कालवणाचा रस्सा उकळत होता. त्यात मी कालवणाची मच्छी टाकली व कालवण पुन्हा शिजवत ठेवले. कालवण शिजत ठेवल्यावर मी मच्छी फ्राय करायला सुरुवात केली. गॅसवर तवा गरम करत ठेवला व त्यात थोडं तेल टाकलं. मॅरिनेट करायला ठेवलेली मच्छी मी काढली व त्याला थोडं तांदळाचं पीठ लावलं. तांदळाचं पीठ लावल्याने मच्छी कडक होते. पीठ लावून झाल्यावर मी एक एक करत सर्व मच्छी फ्राय करायला सुरुवात केली. थोड्याच वेळाने मी तव्यावरची मच्छी पलटी केली व ती थोडी शिजल्यावर तव्यावर एका बाजूला केली व आणखीन दुसरी मच्छी फ्राय करण्यासाठी ठेवली. अशा प्रकारे आमची संपूर्ण मच्छी फ्राय करून तयार झाली. तव्यावर मच्छी पुन्हा शिजत ठेवली आणि मच्छी शिजता शिजता कालवण पण तयार झाले. सर्व जेवण तयार झाल्यावर आम्ही जेवणाची तयारी सुरू केली आणि अशा प्रकारे आमचं रावस फ्राय आणि रावस कालवणचं जेवण तयार झालं आहे. तुम्हाला कसा वाटला आमच्या जेवणाचा व्हिडिओ? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. बाय बाय.